प्रांत यांच्या आयोजनातून श्री क्षेत्र देवगड जिल्हा अहिल्यानगर इथं 2 दिवसीय क्षेत्रीय अभ्यास वर्ग संपन्न। ग्राहक चळवळ म्हणजे राष्ट्रहिताचे कार्य। सूर्यकांत पाठक हा भारत देश परम वैभवाला नेण्यासाठी सुरू असणाऱ्या विविध मार्गांबरोबरच ग्राहक चळवळीचं राष्ट्रकार्य हाही एक सन्मान असल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी देवगड येथील क्षेत्रीय अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले। श्री क्षेत्र देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथं 15 व 16 फेब्रुवारी रोजी या 2 दिवसीय अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी सुवर्ण महोत्सवी संघटनेच्या पश्चिम क्षेत्रीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ते अध्यक्ष समारोप करताना बोलत होते। ग्राहक चळवळीच्या कार्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रेरणा ही अंतर्मुख करायला लावणारी असते। त्यामुळे निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्याला कार्यकर्त्यांचे चारित्र्य, नीतिमत्ता आणि प्रेरणा ही शुद्ध आणि सात्विकच असायला हवी, असंही परखड मत सूर्यकांत पाठक यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना व्यक्त केले। संघटनेचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमांचं पूजन व दीप प्रज्वलनानं शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अभ्यास वर्गास प्रारंभ झाला। या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्यासह राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, राष्ट्रीय सहसचिव जयंतीबाई किथिरिया, क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे, मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे, देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे आदी उपस्थित होते। पहिल्या दिवशी शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी घेतलेल्या कार्यकर्ता गुण व्यवहार तर राष्ट्रीय सहसचिव जयंतीबाई कथिरिया यांनी घेतलेला अभ्यास वर्गामागील आवश्यकता या दोन्ही सत्रांनी अभ्यास वर्ग प्रारंभ झाला। सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य विजय सागर यांनी रेरा व ग्राहक संदर्भातील इतर कायदे यांची माहिती दिली। मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी संघटन वाढीसाठी उपयुक्त असणारे ग्राहक पंचायतीचे कार्यक्रम यावर आपले विचार मांडले। रात्री भोजनानंतर सत्रामध्ये जून 2025 पर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्याकडून देण्यात आलेल्या सामाजिक विषयांवर जागरण माहिती अधिकार कायद्याखाली मागवायची माहिती, शाळा महाविद्यालयीन स्तरावर प्रबोधन, प्रांत अधिकारी रचनेतून होणारा प्रवास अशा 4 विषयांवर उपस्थित पदाधिकारी यांच्यात प्रांतशः गट चर्चा घडवून आणली। दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी प्रांत पदाधिकारी गुण दोष अपेक्षित रचना या विषयांवर राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी तर जिल्हा स्तरावरून आलेल्या पदाधिकारी यांच्या समवेत राष्ट्रीय सहसचिव जयंतीबाई कथिरिया यांनी समांतर सत्र घेतले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय पदाधिकारी हरीश कुलकर्णी यांनी कार्यकर्ता समन्वय यावर तर दुसरे संघ क्षेत्रीय पदाधिकारी गोरक्षनाथ यांनी विमर्श या विषयावर महत्त्वपूर्ण उद्बोधन केले। पुढील भोजनोत्तर सत्रामध्ये विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे यांनी ग्राहक कार्यकर्ता अध्ययन तर देवगिरी प्रांत अध्यक्ष माननीय विलास मोरे यांनी वृत्तकथन यावर चर्चा घडवून आणली। मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव संदीप जंगम, विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे, देवगिरी प्रांत सचिव मंदार जोशी यांनी आपापल्या प्रांताचा अहवाल सादर केला। क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड यांनी या 2 दिवसीय अभ्यास वर्गात संघटनात्मक दृष्ट्या पार पडलेल्या विविध प्रांतशः गटावर चर्चासत्रात सहभाग नोंदवला। या 2 दिवसीय निवासी क्षेत्र अभ्यास वर्ग प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी यांच्यासह मध्य महाराष्ट्र, देवगिरी, विदर्भ, कोकण प्रांतातून प्रांत व जिल्हा स्तरावरून आलेले 85 पदाधिकारी सहभागी झाले होते। मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी स्वागत केले तर आभार प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे यांनी मानले। अभ्यास वर्गाच्या यशस्वीतेसाठी मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव संदीप जंगम, उपाध्यक्ष विलास लेले, कोषाध्यक्ष विनोद भरते, सहसचिव विलास जगदाळे, समन्वयक दीपक इरकल यांच्यासोबत अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष अतुल कुराडे, जिल्हा संघटन मंत्री बाळासाहेब कोकाटे, जिल्हा कार्यकारिणी व नेवासा तालुका पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। सामूहिक पसायदानानं या क्षेत्रीय अभ्यास वर्गाचा समारोप झाला। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, मुख्य पत्रकार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.